नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रात पोलीस भरतीसाठी नंबर 1 ठरलेले आपले चॅनल टिक्कर मराठी तर या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। तर मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आजही आपलं लाईव्ह सेशन असणार आहे। लाईव्ह सेशन चालू झालेलं आहे। रोज आपलं मराठी व्याकरण या विषयाचं लाईव्ह सेशन 4 वाजता असतं। तर सर्वांना हाय, गुड आफ्टरनून सर्वांना। ठीक आहे, जे विद्यार्थी मित्र अजून आले नसतील तर त्यांच्यापर्यंत ही लिंक शेअर करा। आपलं लाईव्ह सेशन चालू झालं आहे म्हणून। तर मित्रांनो, आपण काय घेत असतो लाईव्ह सेशन मध्ये, तर जे अतिसंभाव्य प्रश्न असतात मराठी व्याकरणाचे, म्हणजे जे रिपीट झालेले क्वेश्चन आहेत आणि जे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत आणि ते पुढे विचारण्याची शक्यता आहे, तर अशाच प्रकारचे प्रश्न आपण या सेशन मध्ये कव्हर करत असतो। तर पटापट जॉईन व्हा, सेशनला लाईक करून घ्या ज्यांनी केलं नसेल त्यांनी। तर सुरू करूया आपलं सेशन। परंतु सुरू करण्याआधी मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, पोलीस भरतीची तयारी 2022 ची, म्हणजे ज्यांचं स्वप्न आहे 2022 मध्ये आपल्याला वर्दी आपल्या अंगावर दिसली पाहिजे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी की टिक्कर हा YouTube चॅनल एक बॅच चालू करत आहे, आरंभ बॅच। तर या बॅचचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, तर सर्वांनी या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे। ठीक आहे, तर सुरू करूया आपल्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे आपला, पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेष नामासारखा उपयोग केला जातो? म्हणजेच काय, असं कोणतं भाववाचक नाम आहे की त्या भाववाचक नामाचा वापर आपण विशेष नामासारखा ही केला जातो? 4 पर्याय आहेत, उत्तीर्ण, दुसरा आहे परीक्षेत, तिसरा आहे झाला आणि चौथा आहे विश्वास। ठीक आहे, विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला असं वाक्य आहे। तर या वाक्यामधून कोणतं असं भाववाचक नाम आहे की त्याचा वापर आपण विशेष नामासारखाही केला जातो? तर उत्तर असणार आहे मित्रांनो आपलं, कोणता पर्याय बरोबर असणार आहे? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे। ठीक आहे, विश्वास हे आपलं भाववाचक नाम पण आहे। याच्यातून एका भावाचा, भावनांचा बोध होतो, त्याच्यामुळे हे आपलं भाववाचक नाम पण असणार आहे। आणि विश्वास हे जर आपण नावाचा उपयोग केला, म्हणजेच काय, विश्वास नावाच्या मुलाचा जर आपण वाक्यात उपयोग केला, तर विश्वास हे काय असणार आहे? आपलं विशेष नाम असणार आहे। नामासाठी वापर केला असेल तर विशेष नाम असणार आहे। पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, भाऊ बहीण या सामासिक शब्दाचे लिंग ओळखा। लिंग ओळखायला सांगितलेलं आहे। शब्द काय आहे? भाऊ बहीण हा शब्द आहे। तर लिंग कसं ओळखायचं मित्रांनो? जो शब्द दिलेला आहे त्या शब्दाला हाक मारून बघायची आहे, त्याच्यावरून आपल्याला लिंग समजतं। परंतु आता तुम्ही इथे म्हणाल की भाऊ आणि बहीण दोनही शब्द आहेत आपले। भाऊ, तो भाऊ पुल्लिंगामध्ये येणार, बहीण, ती बहीण हे स्त्रीलिंगी मध्ये येणार। तर लिंग कसं ओळखायचं? तर मित्रांनो, एक नियम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे, भाऊ बहीण 2 शब्द आहेत, परंतु सर्वात शेवटच्या शब्दाचं जे लिंग असणार आहे मित्रांनो, तेच आपलं बरोबर उत्तर असणार आहे। ठीक आहे, भाऊ बहीण, बहीण हे काय आहे? स्त्रीलिंगी असणार आहे, त्यामुळे पहिल्या शब्दाकडे लक्ष द्यायचं नाही। ठीक आहे, त्याचप्रमाणे मीठ भाकरी हे सुद्धा उदाहरण असणार आहे। मीठ भाकरी सुद्धा स्त्रीलिंगी रूपामध्ये येतं। ठीक आहे, तर भाऊ बहीण कोणतं उत्तर बरोबर असणार आहे? लिंग कोणतं असणार आहे? ती बहीण, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 स्त्रीलिंगी हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी षष्टी विभक्तीचे प्रत्यय ओळखा। प्रत्यय ओळखायला सांगितलेले आहेत। कोणती विभक्ती सांगितली आहे? षष्टी विभक्ती सांगितलेली आहे। पहिला पर्याय आहे सलाते। ठीक आहे, सलाते, सलानाते हे प्रत्यय कशाचे असतात? द्वितीय विभक्ती आणि चतुर्थी विभक्तीचे असणार आहेत। चा, ची, चे, च्या हे कशाचे आहेत आपले प्रत्यय? ते षष्टी विभक्तीचे आहेत। आपल्याला षष्टी विभक्तीचेच प्रत्यय विचारलेले होते, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे। तिसरा पर्याय आहे त, इ, आ। तर त, इ, आ हे आपल्या सप्तमी विभक्तीचे प्रत्यय असणार आहेत। आणि चौथा पर्याय आहे आपला ने, ए, शी। तर ने, ए, शी हे आपलं तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहे, त्यामुळे आपला षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते असणार आहेत? पर्याय क्रमांक 2 चा, ची, चे, च्या। तर हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे आपला, आम्हा मुलांना कोण विचारतो? अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा। अधोरेखित कुणाला केलेला आहे? आम्हा या शब्दाला अधोरेखित केलेला आहे। तर शब्दाची जात आपल्याला ओळखायला सांगितलेली आहे। पहिला आहे साधित विशेषण, दुसरा आहे परिणामदर्शक विशेषण, तिसरा आहे नामसाधित विशेषण आणि चौथा आहे अविकारी विशेषण। तर कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं? आम्हा हे कशामध्ये येणार आहे?
साधित विशेषणामध्ये जे सार्वनामिक विशेषण हा जो उपप्रकार आहे, त्या सार्वनामिक विशेषणामध्ये आम्हा हा शब्द वापरला जातो. माझे, हे, कोणती असे जे काही शब्द आहेत किंवा आम्हा हे जे काही शब्द आहेत ते आपल्या साधित विशेषणामधील सार्वनामिक विशेषणामध्ये वापरले जातात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. अगदी बरोबर, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ ओळखा. काळ ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला. काळ आपण कसा ओळखतो मित्रांनो? क्रियापदावरून आपण काळ ओळखत असतो. तर क्रियापद काय आहे? लिहीन हे क्रियापद आहे. आपल्याला उपप्रकार दिलेलेच नाहीयेत, फक्त मेन मुख्य प्रकारांमधूनच आपल्याला काळ ओळखायचे आहेत. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि साधा वर्तमान काळ. फक्त वर्तमान काळाचा एक उपप्रकार दिलेला आहे, साधा वर्तमान काळ. ठीक आहे. तर लिहीन हे कशामध्ये येणार आहे? मी कादंबरी लिहीन. त्याने लिहिली आहे का? नाही. लिहित आहे का? तर नाही. तर तो लिहिणार आहे. भविष्यामध्ये ही क्रिया पूर्ण होणार आहे. म्हणून हे उदाहरण आपलं कशाचं असणार आहे? भविष्य काळाचं असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, पर्यायी उत्तरांतील रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय ओळखा. क्रियाविशेषण अव्यय ओळखायला सांगितलेलं आहे, परंतु कोणतं? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. 4 पर्याय आहेत, येथे, तेथे, काल, उद्या, हळू, सावकाश आणि यापैकी नाही. तर रीतिवाचक म्हणजे काय? त्याच्यामध्ये एखादी रीत दाखवलेली असते. ठीक आहे. क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, परंतु तो कसा हवाय? रीत हवी त्याच्यामध्ये. ठीक आहे. काय रीत आहे? कोणती रीत आहे? तर हळू आणि सावकाश. हे काय येणार आहे आपले? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न बघण्याआधी आपली जी बॅच चालू झालेली आहे, त्याचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, त्या बॅचचं नाव काय आहे मित्रांनो? आरंभ बॅच आहे. ठीक आहे. तर आरंभ बॅच याची आपली रजिस्ट्रेशन ज्यांनी केलं नसेल मित्रांनो, त्यांनी पटकन रजिस्ट्रेशन करून घ्यायचंय. कारण आपल्याला कोर्स विकत घ्यायचा आहे का नाही ते आपण डेमो लेक्चर वरून ठरवतो, परंतु आधी आपल्याला बॅचला रजिस्ट्रेशन करायचंय. त्याची वैशिष्ट्ये आपण थोडक्यात बघणार आहोत. आरंभ बॅचची दररोज 4 तास लाईव्ह लेक्चर असणार आहेत आपले. 1 वर्षापर्यंत रेकॉर्ड केलेले लेक्चर पाहण्याची मर्यादा, म्हणजे जे आम्ही लाईव्ह स्वरूपात कंटेंटचं लेक्चर घेणार आहोत बॅच मध्ये ऍपवर, तर ते लेक्चर तुम्हाला 1 वर्षभर कुठल्याही मर्यादेशिवाय रेकॉर्डेड स्वरूपात तुम्ही कितीही वेळा पाहू शकता. मॉक टेस्ट सराव पेपर असणार आहेत आपले. डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक आठवड्याला असणार आहे. जो काही घटक आपला झालेला आहे त्यावर काही डाऊट असतील तर ते डाऊट क्लिअरिंग सेशन मध्ये तुमचे डाऊट क्लिअर होऊन जाणार आहेत. पीडीएफ स्वरूपात नोट्स भेटणार आहेत, म्हणजे तुम्हाला कुठलाही रेफरन्स बुक वाचण्याची गरज पडणार नाही. त्याच्यानंतर ऑल महाराष्ट्र रँकिंग विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाचं असतं, ऑल महाराष्ट्र रँकिंग. त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट असणार आहेत आपली. PYQ मागील वर्षाचे झालेल्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण तुम्हाला भेटणार आहे या बॅच मध्ये. त्याच्यानंतर जिल्हा विशेष बहुपर्यायी प्रश्न, म्हणजे आपण जिल्हा विशेष माहिती पण घेणार आहोत आणि त्या माहितीवर आधारित प्रश्नही घेणार आहोत. म्हणजे जिल्ह्यावर कुठल्याही प्रकारे प्रश्न विचारला तर तो आपला चुकला नाही पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा विषय चालू घडामोडी, करंट अफेअर्स. अगदी महत्वाचं असतं. तर ह्याच्यावर आपले पूर्ण आपल्या आठवडा, महिना आणि पूर्ण वर्षाचे पूर्ण करंट अफेअर्स तुमचे या बॅच मध्ये होणार आहेत. ठीक आहे. तर आजच आपला प्रवेश निश्चित करा, कारण 1 जानेवारी पासून आपलं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे मित्रांनो. रजिस्ट्रेशन करायचंय, 100 रुपये भरायचे. 100 रुपये भरल्याच्या नंतर तुम्हाला डेमो लेक्चर पाहायला भेटणार आहेत. प्रत्येक विषयाचे 2-2 डेमो लेक्चर तुम्हाला 1-1 तासाचे पाहायला भेटणार आहेत. जर डेमो लेक्चर आवडलं मित्रांनो तर नक्कीच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता 1900 रुपये भरून. आणि जर तुम्हाला डेमो लेक्चर आवडलं नाही तर तुम्ही भरलेली 100 रुपये फी तुम्हाला रिटर्न भेटणार आहे. ठीक आहे. आपली नाव नोंदणी फी आपणास परत मिळेल. त्यामुळे सर्वांनी रजिस्ट्रेशन करायचंय. काही अडचण असेल तर आपला नंबर दिलेला आहे मित्रांनो, 8233007373 या नंबरवर कॉल करायचा आहे काहीही अडचण असेल तर. ठीक आहे. किंवा रजिस्ट्रेशन होत नसेल असा काही इश्यू असेल तर या नंबरवर तुम्ही नक्कीच कॉल करा. ठीक आहे. क्लिअर आहे सर्वांना? ओके. जाऊया पुढे. पुढचा प्रश्न आहे आपला, बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले. ठीक आहे. वाक्य काय आहे?
बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले या वाक्यातील उभयान्वयी अव्यय डॅश डॅश प्रकारातील आहे. ठीक आहे, उभयान्वयी अव्यय कोणत्या प्रकारातील आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. परिणाम बोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक आणि कारण बोधक. ठीक आहे, कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं. परंतु इथे आपल्याला काय ओळखायला लागणार आहे. पहिलं उभयान्वयी अव्यय कोणतं असणार आहे म्हणजे विकारी शब्द कोणता असणार आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, तर कोणतं असणार आहे. बाळासाहेबांनी समजावून सांगितले म्हणून त्याने हे काम केले. म्हणून आहे. ठीक आहे, पहिल्या वाक्याचा परिणाम दुसऱ्या वाक्यावर झाला. ठीक आहे, काय असणार आहे. परिणाम झालेला आहे पहिल्या वाक्याचा दुसऱ्या वाक्यावर. त्यामुळे हे वाक्य कशाचं असणार आहे. आपल्या परिणाम बोधक उभयान्वयी अव्ययाचं असणार आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले. तर प्रयोग ओळखायला सांगितलेला आहे. प्रयोग कोणता असणार आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. वाक्य काय असणार आहे. सहलीस जाताना कात्रज जवळ उजाडले. तर कोणतं कर्तरी प्रयोग, शक्य कर्मणी प्रयोग, नवीन कर्मणी प्रयोग की भावे प्रयोग. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं. कर्त्याला कर्माला प्रत्यय आहे का ते बघायचंय आपल्याला प्रयोग ओळखताना. कारण ज्याला प्रत्यय नसतो त्याच्यावरूनच आपलं क्रियापद लिंग वचनाप्रमाणे बदलत असतो आणि ज्याला प्रत्यय असतो मित्रांनो त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापदावर काहीही फरक पडत नाही. त्यामुळे आपल्याला बघायचं नक्की कोणतं उत्तर बरोबर असणार आहे. ठीक आहे, कोणतं उत्तर असणार आहे बरोबर. पर्याय क्रमांक 4 भावे प्रयोग. त्याच्यामधला जो भाव कर्तरी प्रयोग असणार आहे त्याचं हे उदाहरण असणार आहे. कर्त्याचा भाव आपल्याला क्रियापदामध्ये दिसून येतो उजाडले. ठीक आहे, त्याच्यामुळे भाव कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण असणार आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला भावे प्रयोग दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर येणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे सर्वांना. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे क्रियापद बदलतं. ठीक आहे, शक्य कर्मणी प्रयोग. शक्य कर्मणी सर्वांना माहित असेल आपल्यामधलं जे सामर्थ्य असतं ते दिसत असतं. मला जिना चढवतो. ठीक आहे, चढवतो म्हणजे त्याच्यामधलं जे सामर्थ्य असतं ते त्या वाक्यातून दिसत असतं. आणि नवीन कर्मणी प्रयोग त्याला कडून हा प्रत्यय असतो सर्वांना माहित असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे आपलं बरोबर उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे आपला पुढीलपैकी समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण कोणते. द्वंद्व समास परंतु कोणता समाहार. ठीक आहे, नीलकंठ, मीठ भाकर, आजन्म आणि दररोज. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं. समाहार द्वंद्व सांगितलेला आहे. द्वंद्व म्हणजे काय माहित आहे सर्वांना. दोन्ही पदे महत्वाची असतात परंतु त्याचा उपप्रकार कोणता सांगितलेला आहे. समाहार द्वंद्व ज्याच्यामध्ये बऱ्यापैकी आहार असलेल्या शब्दांचा समावेश होतो. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे. मीठ भाकर. मीठ भाकरचं फोड काय होते. मीठ भाकर व इतर साधे पदार्थ. ठीक आहे, नीलकंठ निळा आहे कंठ ज्याचा असा तो. बहुव्रीही समासाचं उदाहरण आजन्म जन्मापासून. अव्ययभाव समास प्रथम पद प्रधान आहे. दररोज प्रत्येक दिवशी हेही आपलं अव्ययभाव समासाचं उदाहरण असणार आहे. समाहार द्वंद्व सांगितला होता म्हणून कोणतं उत्तर बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं ह्या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. अगदी बरोबर, सर्वांची उत्तर अगदी बरोबर आहेत. जाऊया पुढे आपण. पुढचा प्रश्न आहे आपला खालील साधित शब्दाचा प्रकार ओळखा. ठीक आहे, साधित शब्द सांगितलेला आहे ज्याला उपसर्ग प्रत्यय असतो असे शब्द आपल्या साधित शब्दांमध्ये येतात. सिद्ध शब्द आणि साधित शब्द यांचे प्रकार आहेत. तर साधित शब्दाचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. काय आहे प्रतिक्रिया. ठीक आहे, प्रतिक्रिया हा शब्द आहे. तर कोणत्या साधित शब्दाच्या प्रकारामध्ये येणार आहे. प्रत्यय घटित, उपसर्ग घटित, सामासिक की अभ्यस्त. नक्की कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं. ठीक आहे, मेन शब्द बघायचा आहे आपल्याला. साधित शब्दांमध्ये ओळखताना जर उपसर्ग किंवा प्रत्यय ओळखायचा असेल तर मेन शब्द कोणता असणार आहे तो आधी आपल्याला ओळखायचा आहे. त्याच्यानंतरच त्याला कोणता उपसर्ग लागलाय किंवा कोणता प्रत्यय लागलाय ते आपल्याला समजतं. ठीक आहे, ह्याच्यात मेन शब्द कोणता आहे. मूळ शब्द क्रिया हा मूळ शब्द आहे. क्रियाला प्रति, क्रियाच्या सुरुवातीला कोणता शब्द लागला प्रति लागला. शब्दाच्या सुरुवातीला लागणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणत असतो मित्रांनो उपसर्ग म्हणत असतो. म्हणून हा आपला कशामध्ये येणार आहे उपसर्ग घटित शब्दांमध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. प्रत्यय घटित शब्दाच्या नंतर लागलेला शब्द प्रत्यय घटितामध्ये येतो. उपसर्ग शब्दाच्या पूर्वी लागलेला शब्द
आणि सामासिक घटक, दोन वेगवेगळे शब्द फक्त शेजारी शेजारी ठेवले जातात, ते जोड शब्द नसतात, ते आपल्या कशामध्ये येतात, सामासिक शब्दांमध्ये येतात. आणि अभ्यस्त शब्द, अभ्यस्त कोणकोणते आहेत, अंशाभ्यस्त, पूर्णाभ्यस्त आणि अनुकरणवाचक. ठीक आहे, तर साधित शब्दाचा प्रकार विचारला होता. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील विधानातील उद्देश ओळखा. आता इथे आपल्याला काय ओळखायला सांगितलेलं आहे, उद्देश ओळखायला सांगितलेला आहे. काय आहे वाक्य, मला आपल्या समोर 4 शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही. ठीक आहे, एवढं मोठं वाक्य आहे, तर ह्या वाक्यामध्ये आपल्याला उद्देश ओळखायला सांगितलेला आहे. आता उद्देश म्हणजेच काय, उद्देश म्हणजे वाक्यातील जो कर्ता असतो त्याला आपण उद्देश म्हणत असतो, वाक्यातील क्रियापदाला विधेय म्हणत असतो. ठीक आहे, तर उद्देश म्हणजे आपल्याला काय ओळखायचं आहे, या वाक्यातील कर्ता ओळखायचा आहे. ठीक आहे, काय आहे वाक्य परत एकदा बघा, मला आपल्या समोर 4 शब्दांपेक्षा अधिक लांब भाषण करवत नाही. 4 पर्याय आहेत, भाषण, दुसरा आहे समोर, तिसरा आहे अधिक आणि चौथा आहे करवत नाही. ठीक आहे, तर कोणतं उत्तर बरोबर असणार आहे, भाषण करवत नाही. काय करवत नाही, भाषण करवत नाही, त्याच्यामुळे भाषण हा आपला उद्देश येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला, पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य दिलेलं आहे, वाक्याचा प्रकार आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे. ठीक आहे, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा, हे वाक्य आहे. तर वाक्याचा प्रकार किंवा क्रियापदाचा अर्थ आपल्याला विचारलेला आहे. ठीक आहे, काय आहे क्रियापद, उभे राहा असं सांगितलेलं आहे. तर काय केलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे की स्वार्थी वाक्य आहे, विद्यार्थी वाक्य आहे की संकेत दिलेला आहे, संकेतार्थी वाक्य आहे. नक्की कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं, मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. तर इथं काय केलेलं आहे, आज्ञा दिलेली आहे, अगदी बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. ठीक आहे, एकदम सोपा प्रश्न होता. असे प्रश्न आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा बघितलेले आहेत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे आपला, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयास जातो, हे कोणते वाक्य आहे. वाक्याचा प्रकार इथेही विचारलेला आहे. वाक्य काय आहे, सायंकाळी मी क्रीडांगणावर खेळतो किंवा मित्रांबरोबर फिरावयास जातो. दोन वाक्य जोडलेले आहेत, कोणत्या शब्दाने, किंवा या शब्दाने. आता किंवा हा शब्द आपण कोणत्या वाक्याच्या प्रकारामध्ये वापरत असतो, केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य की गौण वाक्य. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं, ठीक आहे, किंवा, आणि, व, किंवा हे शब्द आपण संयुक्त वाक्यांमध्ये वापरत असतो. केवळ वाक्य, एकच उद्देश, एकच विधेय असते, सर्वांना माहित असेल. त्या वाक्यामध्ये कुठलंही आणि, व, पण, परंतु, म्हणून, अगर, जर, तर असं काही नसतं. ते फक्त एक सरळ साधं वाक्य असतं, एकच उद्देश आणि एकच विधेय त्या वाक्यामध्ये असतं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, हे रमेशचे अक्षर चांगले आहे का, असा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न चिन्ह आहे शेवटी. ठीक आहे, हे रमेशचे अक्षर चांगले आहे का, हे वाक्य आहे आपलं. तर या वाक्याचे रूपांतर उद्गारार्थी वाक्यात कसे होईल असं विचारलेलं आहे. प्रश्नार्थी वाक्याचं उद्गारार्थी वाक्य करायला सांगितलेलं आहे. 4 पर्याय आपल्या समोर आहेत. नक्की कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं, हे रमेशचे अक्षर चांगले आहे का, असा प्रश्न केलाय. ठीक आहे, तर कोणतं उत्तर पहिलं आहे, हे रमेशचे अक्षर आहे. दुसरं, हे रमेशचे अक्षर. तिसरा, काय अक्षर हे रमेशचे. चौथा आहे यापैकी नाही. ठीक आहे, तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3 असणार आहे. काय अक्षर हे रमेशचे आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह. ठीक आहे, जाऊया पुढे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, गोरगरिबांचे रक्त शोषण करणाऱ्या या समाजातील जळवा ठेचून काढल्या पाहिजेत. बराच वेळा प्रश्न झालेला आहे हा आतापर्यंत. ठीक आहे, काय आहे प्रश्न, गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या या समाजातील जळवा ठेचून काढल्या पाहिजेत. या वाक्यातील शब्दशक्ती ओळखा. शब्दशक्तीचे प्रकार आहेत आपले अपिदा, व्यंजना आणि लक्षणा. ठीक आहे, 4 पर्याय आहेत, वाच्यार्थ, व्यंगार्थ, लक्षार्थ आणि सरलार्थ. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं, अगदी सोपं आहे. शब्दशक्ती कशा ओळखायच्या, आपण हे सर्व
आपल्या कंटेंट मध्ये घेणार आहोत, बॅच चालू होणार आहे आपली त्याच्यामध्ये. ठीक आहे, कोणतं उत्तर बरोबर असणार आहे? गोरगरिबांचे रक्त शोषण करणाऱ्या या समाजाची जळवा ठेचून काढल्या पाहिजेत. म्हणजे बोललं एकाला परंतु त्याचा उद्देश बोलणं दुसऱ्याला होता. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात टोमणा मारण्यासारखं वाक्य. ते कशामध्ये येतं? आपलं व्यंगार्थामध्ये येतं. म्हणजेच काय? व्यंजना या शब्दशक्ती मध्ये. तर ह्याच्यामध्ये व्यंगार्थ किंवा व्यंजना शब्दशक्ती म्हणजेच काय मित्रांनो? तर शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा न आणता त्याच्या योग्य आपण दुसरा अर्थ घेतो. कशामध्ये? व्यंजनामध्ये. व्यंजन आणि लक्षणा दोन्हीमध्ये फरक लक्षात ठेवायचा आहे. व्यंजनामध्ये म्हणजेच काय? शब्दाच्या मूळ अर्थाला आपण बाधा आणत नाही, परंतु लक्षणामध्ये काय असतं? शब्दाचा मूळ अर्थ लक्षात न घेता त्याच्या ऐवजी आपण दुसराच अर्थ घेतो. ठीक आहे, तर दोन्हीमध्ये कन्फ्युज व्हायचं नाही. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 व्यंगार्थ. पुढचा प्रश्न आहे आपला, मुळावर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा. ठीक आहे, वाक्प्रचार, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, हे आपल्याला जरी सोपं वाटलं असेल प्लस म्हणी, तरीही यांचा अभ्यास आपण रोज केल्याशिवाय आपले सर्व लक्षात राहणार नाही. हा सर्व आपला शब्दसंग्रहाचा साठा असणार आहे मित्रांनो. ह्याचा रोज आपण डिवायडेशन करून रोज थोडा थोडा अभ्यास करायला हवा. ठीक आहे, काय आहे वाक्प्रचार? मुळावर येणे. तर कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं? मुळे खणून काढणे, झाडाच्या सावलीत येणे, नाशास कारणीभूत ठरणे, यापैकी नाही. तर मुळावर येणे म्हणजेच काय? एखाद्याच्या मुळावर उठणे असंही आपण त्याला म्हणतो. नाशास कारणीभूत ठरणे, एखाद्याच्या नाशास आपण कारणीभूत ठरतो किंवा त्याच्या मुळावर उठतो असंही त्याचा अर्थ होतो. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील वाक्यातील सामान्य रूप ओळखा. ठीक आहे, सामान्य रूप ओळखायला सांगितलेलं आहे आपल्याला. काय आहे वाक्य? जुईच्या वेलीला सुंदर फूल आले आहे. ठीक आहे, जुईच्या वेलीला सुंदर फूल आले आहे हे वाक्य आहे. तर आपल्याला याच्यामध्ये काय ओळखायला सांगितलेलं आहे? सामान्य रूप ओळखायला सांगितलेलं आहे. 4 पर्याय आहेत: वेलीला, फूल, जुईच्या आणि सुंदर. आता याच्यात बरेच विद्यार्थी कन्फ्युज होणार आहेत. सामान्य रूप ओळखायचे, परंतु नक्की कोणतं सामान्य रूप असणार आहे त्याच्यामध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज होणार आहेत. जुईच्या आणि वेलीला या 2 शब्दांमध्ये कन्फ्युज होणार आहेत. तर कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं? जुईच्या वेलीला सुंदर फूल आले. तर सामान्य रूप ओळखायचं आहे आपल्याला. कोणतं उत्तर बरोबर आहे? पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. सामान्य रूप ओळखायचे. मूळ शब्द कोणता होता? वेल होता. वेल या शब्दाला प्रत्यय लागताना कोणता शब्द तयार झाला? वेली झाला. ठीक आहे, वेलीला, वेलीच्या, वेलीने. ठीक आहे, तर सामान्य रूप कोणता असणार आहे? पर्याय क्रमांक 1 असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला, पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. समानार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला. कोणता शब्द? पोपट. आता खग, शहामृग, सखा आणि शुक 4 पर्याय आहेत, परंतु आपल्याला याच्यातला एकही पर्याय आपण पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणून ऐकलेला नाही. ठीक आहे, आतापर्यंत आपल्याला फक्त पोपटला राघू म्हणतात एवढंच माहिती होतं. पण पर्यायांमध्ये तुम्हाला कुठे राघू दिसतोय का? दिसत नाही. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं? तर पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द असणार आहे शुक. याला राघू पण म्हणतात, कीर पण म्हणतात. हे शब्द लक्षात ठेवायचे. प्रश्न परीक्षेत कुठल्याही प्रकारे विचारला जाऊ शकतो. सखा सर्वांना माहित असेल, सखाला मित्र म्हणतात. शहामृग एक पक्षी आहे, उडू न शकणारा पक्षी आहे. हा बऱ्याच वेळा आफ्रिकेत आढळतो, सर्वात मोठा पक्षी आहे हा. त्याच्यानंतर खग. आता खग या शब्दाचा समानार्थी शब्द आताच सांगितला, पक्षी आहे. खग पक्षी असणार आहे समानार्थी शब्द. ठीक आहे, तर पर्याय क्रमांक 4 पोपट या शब्दाचा समानार्थी कोणता असणार आहे? शुक असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, लेखन नियमानुसार खालील कोणता शब्द अचूक आहे? अचूक म्हणजेच काय मित्रांनो? अचूक म्हणजे बरोबर. बरोबर शब्द ओळखायचा आहे. लेखन नियमानुसार म्हणजेच काय? शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे कोणता शब्द शुद्ध असणार आहे तो आपल्याला पर्यायांमधून ओळखायचा आहे. उपरोल्लेखित हा आपला शब्द असणार आहे. तर शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे 4 पर्यायांमध्ये नक्की कोणता शब्द शुद्ध दिलेला आहे ते आपल्याला ओळखायचं आहे.
कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं? व्यवस्थित बघायचंय आपल्याला, कशामध्ये फक्त बघायचंय, उखळाचा दिलाय की उसाचा दिलाय ते बघायचं आहे. ल ला पहिली वेलांटी आहे की दुसरी आहे, किंवा ल ला ल जोडलेला आहे का तो बघायचा आहे. ख ला पहिली वेलांटी आहे की दुसरी आहे ते देखील बघायचंय. तर आपलं बरोबर उत्तर काय असणार आहे मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 असणार आहे. उखळाचा म्हणजे ऱ्हस्व उ असणार आहे. त्याच्यानंतर ल ला ल जोड शब्द जोडलेला आहे आणि ख ला पहिली वेलांटी आहे. उपरोल लिखित म्हणजे वरती लिहिल्याप्रमाणे त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील शब्दाचा शब्दयोगी अव्यय प्रकार सांगा. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार विचारलेला आहे. शब्द काय आहे आपला? प्रीत्यर्थ. आता प्रीत्यर्थ हा शब्द कशामध्ये येणार आहे? आपण फक्त संधीमध्येच ऐकलेला आहे, प्रीती अधिक अर्थ प्रीत्यर्थ. परंतु इथे आपल्याला काय विचारले? शब्दयोगी अव्ययामधला शब्द विचारलेला आहे. कोणत्या प्रकारामध्ये येणार आहे? तुलनावाचक, हेतुवाचक, व्यतिरेकवाचक की स्थलवाचक? नक्की कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं? तुलनावाचक, हेतुवाचक, व्यतिरेकवाचक की स्थलवाचक? ठीक आहे, कोणता शब्द आहे? प्रीत्यर्थ हा शब्द आहे. तर प्रीत्यर्थ हा शब्द हेतुवाचक मध्ये म्हणजे ज्या वाक्यातून ज्या शब्दाचा आपल्याला त्या शब्दावरून त्या वाक्यातील हेतू लक्षात येतो तो शब्द कोणता असणार आहे? प्रीत्यर्थ असणार आहे. अजून साठी, करिता, अर्थी असे जे काही शब्द आहेत ते आपण हेतुवाचक शब्दयोगी अव्ययामध्ये वापरतो आणि प्रीत्यर्थ हा देखील वापरतो, हेही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पर्याय क्रमांक 1 आहे तुलनावाचक. म्हणजेच काय? एखाद्या वाक्यात दोन गोष्टींची तुलना केली जाते, परंतु ती कोणत्या शब्दाने केली जाते? पेक्षा, परीस किंवा अजून पेक्षा, परीस आणि मध्ये. ठीक आहे, हे जे काही शब्द आहेत त्याच्यापेक्षाही लहान आहे. ठीक आहे, माझ्यापेक्षा, माझ्या परीस तो उंच आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलेली जाते? तुलना केली जाते. ठीक आहे, त्याच्या स्थलवाचक सर्वांना माहित असेल की स्थळ दाखवलं जातं, म्हणजे काय? आत, बाहेर, समोर हे जे काही शब्द आहेत आपले स्थलवाचक मध्ये येणार आहेत. त्याच्यानंतर व्यतिरेकवाचक. व्यतिरेक म्हणजेच काय? त्या वाक्यांमध्ये शब्द कोणकोणते असतात की त्याच्यामधले आपल्याला व्यतिरेक समजतो. ठीक आहे, विना, सायास असे जे काही शब्द असतात ते शब्द किंवा वाचून, ह्याच्या वाचून किंवा माझ्या विना ती जाणार नाही. ठीक आहे, तर विना हा शब्द आहे आपला कशामध्ये येणार आहे? व्यतिरेकवाचक मध्ये येणार आहे. तर इथे आपल्याला प्रीत्यर्थ हा शब्द विचारला होता, तो कशामध्ये येणार आहे? हेतुवाचक. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, न्यायाधीशाकडून दंड करण्यात आला या प्रयोगाचे नाव सांगा. प्रयोगाचे नाव विचारलेलं आहे. वाक्य काय आहे? न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात किंवा करण्यात आला. प्रयोगाचं नाव कर्तरी प्रयोग, भावे प्रयोग, समापन कर्मणी प्रयोग की नवीन कर्मणी प्रयोग? ठीक आहे, इंग्रजीतून हा प्रयोग घेतलेला आहे. कोणता असणार आहे? नवीन कर्मणी प्रयोग. आणि मूळ आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे? नवीन कर्मणी प्रयोगामध्ये काय प्रत्यय असतो? कडून हा प्रत्यय असतो. ठीक आहे, न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला. पर्याय क्रमांक 4 नवीन कर्मणी प्रयोग हे आपल्या ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे आपला, जन्मखोड या सामासिक शब्दातील समास ओळखा. ठीक आहे, सामासिक शब्दातील समास ओळखायला सांगितलेला आहे. कोणता आहे? जन्मखोड. तर याचा विग्रह आपल्याला पहिला बघावा लागेल, त्याच्यानंतर आपल्याला कळणार आहे की विग्रह करताना प्रत्यय कोणता लागलाय. पंचमी विभक्तीचा लागलाय, चतुर्थीचा लागलाय, तृतीय विभक्ती की सप्तमी विभक्तीचा प्रत्यय लागलेला आहे. ठीक आहे, जन्मखोड या शब्दाची जर आपण फोड केली तर काय उत्तर येणार आहे? विग्रह काय येणार आहे? काय विग्रह येणार आहे? जन्मापासून खोड. ठीक आहे, तर पासून हे आपलं कशामध्ये प्रत्यय येणार आहे? ऊन हून कशामध्ये आहे? त्याच्या संबंधित आहे पासून, तर कशामध्ये? आपल्या पंचमी विभक्तीमध्ये. म्हणून हे आपलं उदाहरण कशाचं असणार आहे? पंचमी तत्पुरुष समासाचं असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण, खालील शब्दांमधून अंशाभ्यस्त शब्द ओळखा. अंशाभ्यस्त शब्द ओळखायला सांगितलेला आहे. समोरासमोर, एक एक,
साज शृंगार आणि मधून मधून. ठीक आहे. अंशाभ्यस्त म्हणजेच काय, थोडासा बदल असतो, अंशात्मक बदल असतो. पूर्णाभ्यस्त म्हणजे पूर्णच्या पूर्ण शब्द रिपीट झालेला असतो. तर समोरासमोर, मधून मधून हे पूर्णाभ्यस्तामध्ये येणार आहे, कारण दिसतंय सर्वांना सर्वच्या सर्व शब्द आहे तसाच्या तसा रिपीट, त्याची पुनरावृत्ती झालेली आहे. परंतु आपल्याला इथे अंशाभ्यस्त विचारला होता, तर साज शृंगार हा जो काही शब्द आहे आपला अंशाभ्यस्त मध्ये येणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे आपला, विश्वासने दिलेले ग्रंथ वाचनीय आहेत. ठीक आहे. विश्वासने दिलेले ग्रंथ वाचनीय आहेत. वाक्यातील मुख्य उद्देश ओळखा. ठीक आहे. आणि या सेशनचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे, त्यामुळे सर्वांनी योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. काय आहे वाक्य, विश्वासने दिलेले ग्रंथ वाचनीय आहेत. मुख्य उद्देश ओळखायला सांगितलाय, कर्ता ओळखायला सांगितलाय. मुख्य कोणता आहे, पर्याय पहिला आहे एक ग्रंथ, दुसरा आहे वाचनीय, तिसरा आहे विश्वास, चौथा आहे दिलेले आहेत. ठीक आहे. कोणतं उत्तर बरोबर असणार आहे आपलं, विश्वासने दिलेले ग्रंथ वाचनीय आहेत. वाचनीय असणारे काय, ग्रंथ, त्याच्यामुळे हे काय येणार आहे आपलं मुख्य उद्देश येणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं आपलं आजचं सेशन मराठी व्याकरण या विषयावरचं अतिसंभाव्य प्रश्न. रेकॉर्डिंग स्वरूपात होतं, त्यामुळे कुणाचेही कमेंट आज वाचता आलेल्या नाही. तर मित्रांनो, काही जर डाऊट असतील तर खाली कमेंट मध्ये सांगा, किंवा आपला नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता 8233007373. तर मित्रांनो, असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि ज्या विद्यार्थी मित्रांनी अजूनही लाईक केलं नसेल तर त्यांनी जाता जाता लाईक करून घ्या. आणि आपल्या आरंभ बॅचचं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे 1 जानेवारी पासून. तर बॅच मध्ये सर्वांनी रजिस्ट्रेशन करायचंय, कारण त्याच्यानंतर तुम्हाला डेमो लेक्चर पाहायला भेटणार आहेत. ठीक आहे. जय हिंद.